पुढील 1 तारखेपासून केंद्र सरकारच्या माध्यमातून सोन्यावरती 5 कडक नियम त्या ठिकाणी लागू करण्यात येणार आहेत। आता जर इतकं जास्त तुमच्या घरामध्ये सोनं आढळलं तर ते सरकारच्या माध्यमातून जप्त करण्यात येणार आहे। सोन्यामध्ये होत असलेल्या वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारने कडक 5 नियम या ठिकाणी लागू केले आहेत। जर या नियमाच्या बाहेर तुम्ही जाऊन सोने खरेदी केला किंवा तुमच्या घरामध्ये जर सरकारने लावलेल्या नियमापेक्षा जर जास्त तोळं सोनं आढळलं तर ते सरकारच्या माध्यमातून इथून पुढे आता जप्त करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकांना लोकांना आता हे नक्की माहिती करून घ्यायचं आहे की आपल्या घरामध्ये नेमकं किती तोळं सोनं असलं पाहिजे। जर सरकारने सांगितलेल्या या नियमानुसार जर यापेक्षा जास्त तोळं सोनं तुमच्या घरामध्ये आढळलं तर ते सर्व जेवढं काय असेल तर ते सर्व तोळं सोनं सरकारच्या माध्यमातून जप्त करण्यात येणार आहे। सरकार जमावणार आहे। 2025 या वर्षामध्ये सोन्यामध्ये वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर सोन्याचे दागिने असतील, सोन्याचे कॉइन्स असतील तर ते जप्त होणार आहेत। त्यामुळे सावध राहायचं आहे। सोन्याचे भाव वाढल्यामुळे लोकांच्या घरातील सोन्यावर सरकारने 5 कडक नियम या ठिकाणी लागू केले आहेत, जे पुढील 1 तारखेपासून या ठिकाणी लागू होत आहेत। जर तुम्ही सोन्याचे दागिने पूर्वी खरेदी करून ठेवला असणार तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। सोन्याचे भाव प्रचंड वाढल्यामुळे सरकारने आता कारवाई सुरू केली आहे। आयकर विभागाच्या माध्यमातून अगदी काही दिवसातच लाखो करोड रुपयांचं सोनं जप्त या ठिकाणी करण्यात आलंय। त्यामुळेच आता तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने असतील, तुम्ही घरामध्ये व्यवस्थित ठेवले असतील, बोरमाळ असेल, सोन्याचे नाणे असतील तर ते आता धोक्यात येणार आहेत। आता जे लोक हे नियम मोडतील ते लोक हे 5 नियम पाळणार नाहीत, त्यांच्या घरातलं सोनं सरकार जमावणार आहे। सरकार ते जप्त करून घेणार आहे। सरकारने 5 नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत, जे पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून सरकारने आता लागू करण्याचं ठरवलंय। आता सरकार तपासणी करणार आहे। या तपासणीसाठी एक टीम सुद्धा त्या ठिकाणी सरकारने अधिकाऱ्यांचे नेमलेलं पाहायला मिळतंय आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन हे आता 1 तारखेपासून चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरामध्ये नेमकं किती तोळं सोनं असायला पाहिजे याबद्दल सरकारने काय सांगितले पहा। वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आता सोन्यावरती 5 कडक नियम या ठिकाणी लागू केले आहेत। आता जर यापेक्षा जास्त सोनं जर तुमच्या घरामध्ये सापडलं तर ते सोनं आता जप्त होणार आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलाय, ज्या निर्णयामुळे आता तुमच्या घरातलं सोनं सुरक्षित नाही आहे। काही दिवसामध्येच करोडो रुपयांचं सोनं सरकार जमावणार आहे, जप्त करण्यात येणार आहे। राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2 दिवसामध्ये कारवाई झाली आहे। पुढील 1 तारखेपासून उरलेल्या सर्वच्या सर्व 30 जिल्ह्यामध्ये ही कारवाई या ठिकाणी करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। विशेषतः भारतीय महिला ज्यांच्या गळ्यामध्ये प्रचंड सोनं असतं, तसेच पुरुषांच्या हातात जर विचार केला तर गळ्यामध्ये चैन असतात, हातामध्ये अंगठ्या असतात, तर हे सगळं सोनं आता धोक्यात येणार आहे। सरकारने 5 नवे नियम या ठिकाणी लागू केलेत, जे पुढील 1 तारखेपासून आता लागू होणार आहेत। तुमच्या घरातील सोनं आणि तुमच्या त्या ठिकाणी गळ्यातील दागिने यावर आता सरकारची पूर्णपणे करडी नजर असणार आहे। सरकारकडून तपासणी सुरू झालेली आहे। त्यामुळे आता जे लोक हे 5 नियम त्या ठिकाणी पाळणार नाहीत त्यांचं सोनं आता या ठिकाणी जप्त करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी आणि सोन्यावर त्या ठिकाणी चोरी होत असल्याने सरकारच्या माध्यमातून कडक नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत। जे नियम तुम्ही पाळणार नाहीत त्यांचं सगळं सोनं आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जप्त करण्यात येणार आहे। प्रचंड भाव सोन्याचे वाढल्यामुळे सरकारने 5 नवे नियम लागू केले आहेत, ज्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी सोनं आता खरेदी केलंय किंवा जुनं सोनं त्या ठिकाणी विकल्याचं पाहायला मिळतंय। या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे किती तोळं सोनं इथून पुढे तुमच्या घरामध्ये ठेवायला पाहिजे नक्की बघा। सरकारच्या माध्यमातून आता वाढलेली फसवणुका रोखण्यासाठी आणि सोन्यावरती कोणती फसवणूक इथून पुढे होऊ नये त्यासाठी सरकारने आता नवीन नियमावली लागू केल्या। तुमच्या घरामध्ये लॉकरमध्ये ज्यांचं सोनं शिल्लक आहे त्यांना आता हे 5 नियम पाळणं गरजेचं आहे। आता तुम्ही तुमच्या घरामध्ये किती जास्तीत जास्त इथून पुढे सोनं ठेवू शकता याचं लिमिट आता सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी लागू करण्यात आले। जर सरकारने ठरवून दिलेल्या लिमिटच्या बाहेर, लिमिटच्या वरती, जर त्यांच्या वजनाच्या वरती जर तुमच्या घरामध्ये सोनं सापडलं तर एका निश्चित मर्यादेपेक्षा सोनं जर तुमच्या घरामध्ये आढळलं तर ते मग गळ्यातील असो, गळ्यातील लहान मुलांच्या त्या ठिकाणी सोनं असो किंवा मोठ्या माणसांच्या हातातील अंगठा वगैरे असो, तर अंगठ्या वगैरे सर्व काही सरकारच्या माध्यमातून आता
ते जप्त करण्यात येणार आहे। काही दिवसांमध्येच त्या ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तपासणी झाली। त्या ठिकाणी सोनं जप्ती करायला सरकारने सुरू केली होती। महिलांच्या गळ्यातील दागिने असू द्या किंवा घरातील गुंतवणुकीसाठी ठेवलेले सोनं असू द्या किंवा सोन्याचे कॉइन असू द्या, सोन्याचे बहार असू द्या, सोन्याचे बिस्किट असू द्या, सर्व काही जप्त करण्यात येणार आहे। बँकेत ठेवणारे सोनं देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात येणार आहे। आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या सोन्याच्या संदर्भातील हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी सर्वसामान्यांचा फायदा करून देणार आहे। प्रचंड भाव सोन्याचा वाढलेला पाहायला मिळतोय। सध्याला जर विचार केला तर सोन्याचे भाव आता 1,15,000 रुपयांच्या आसपास वाढल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मार्केटमध्ये सोन्याची मागणी देखील वाढल्या आणि त्यामुळेच आता प्रत्येकाच्या घरोघरी सोन्याची तपासणी होणार आहे। सोन्याच्या व्यवहारासंबंधी मोठा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे नेमकं तुमच्या घरामध्ये किती सोनं असायला पाहिजे आणि सोन्यावरती 5 कडक नियम कोणते आले आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। जर सरकारने ठरवलेल्या यापेक्षा तुमच्या घरामध्ये सोनं जास्त आढळलं तर ते सरकार जमा होईल। त्यामुळे किती सोनं घरामध्ये पाहिजे, कोणते नियम त्या ठिकाणी तुम्हाला लावण्यात आले नक्की बघा। सरकारच्या माध्यमातून घरामध्ये सोनं ठेवणाऱ्या नागरिकांसाठी तसेच बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवणाऱ्या सोनं त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू केली आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये किती सोनं ठेवू शकता यासाठी एक विशेष मर्यादा सरकारच्या माध्यमातून लादण्यात आली आहे। आता जे लोक ही मर्यादा पाळतील, जे लोक हे 5 नियम पाळतील त्यांचं सोनं सुरक्षित राहणार आहे। जे लोक पाळणार नाहीत त्यांचं सोनं त्या ठिकाणी आता जप्त करण्यात येणार आहे। मग किती ती मर्यादा लावण्यात आल्या, किती सोनं तुम्ही घरामध्ये ठेवू शकता, किती सोन्याचे दागिने ठेवू शकता, किती सोनं तुमचं सुरक्षित राहणार आहे याविषयी माहिती आता आपण क्लिअर कट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे। तुमच्या घरातलं सोनं जर सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्ही आता हा व्हिडिओ 2 मिनिटे लक्षपूर्वक बघायचा आहे। कारण प्रचंड भाव सोन्याचा वाढलाय आणि या भावाला आटोक्यात आणण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता फसवणुका गैरव्यवहार रोखण्यासाठी सोन्यासंदर्भात 5 महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी लागू केलेत, जे प्रत्येक ग्राहकांना, प्रत्येक व्यक्तींना, प्रत्येक महिलांना माहिती पाहिजे। गेल्या 30 वर्षात हे निर्णय नव्हते, हे नियम नव्हते, परंतु आता सोन्याच्या किमती भरपूर वाढू लागल्या आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी काळा पैसा जो आहे तर तो काळा पैसा काय करू लागलेत, सोन्याची बिस्किटे, सोन्याची दागिने आता अनेक जण खरेदी करू लागलेत आणि त्यामध्येच काळा पैसा जो आहे तर तो त्या ठिकाणी सोन्यामध्ये गुंतवू लागलाय। आणि हा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता एक लिमिट ठरवण्यात आले। जर या लिमिटपेक्षा तुमच्या घरामध्ये सोनं जर जास्त आढळलं तर तुमच्या घरातील सर्व सोनं जप्त करण्यात येणार आहे। ही आता जी आहे तर ती अंमलबजावणी, आता ही शोध मोहीम आता पुढील 1 तारखेपासून आता लागू होणार आहे। त्यामुळे घरातलं सोनं आता धोक्यात त्या ठिकाणी येणार आहे, घरातलं सोनं जप्त होणार आहे। आता पहा, बऱ्याच वेळा सोनं खरेदी करत असताना काही गैरव्यवहार होत असतात, तुम्हाला पण माहित आहे। सोनं लपवून ठेवलं जातं, सोनं घरात दाबून ठेवलं जातं। तर याला आळा घालण्यासाठी सरकारने महत्त्वाचे कडक निर्णय या ठिकाणी लागू करण्यात आलेत। आता पहा, आयकर विभाग तुमच्यावर आता कारवाई करू शकतं, हे लक्षपूर्वक तुम्ही आता या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। आता बघा, गेल्या 10 वर्षात जर विचार केला तर या ठिकाणी कोणतेही निर्णय, कोणतेही नियम नव्हते। यामुळे लोकांनी काय केलं, काळा पैसा जो होता तर तो सोन्यामध्ये गुंतवला। सोन्याची बिस्किट घेतली, सोन्याच्या अंगठ्या घेतल्या, सोन्याच्या वेगवेगळे दागिने घेतले। यामुळे काळा पैसा जो आहे तर तो पांढरा होऊ लागला आणि हे सरकारच्या माध्यमातून जेव्हा लक्षात आलं त्यावेळी सोन्याच्या आता नियम त्या ठिकाणी लागू केलेत। हे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। सोन्याच्या हारात जर विचार केला तर सध्याला सोन्याचा रेट 1,15,000 रुपयांच्या आसपास आहे। त्यामुळे सोन्याचे दर प्रचंड वाढले आहेत। त्यामुळेच आता हे नियम या ठिकाणी लागू केलेत। वर्षभरात जी सोन्याची वाढ आहे तब्बल 25 ते 30% दराने वाढल्या। या काळात सोनं आता लवकरच आता 1.5 ते 2 लाख रुपयांचा टप्पा गाठणार आहे असं सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळेच आता सोनं खरेदी करून ठेवण्याची गर्दी सुद्धा नागरिकांनी केल्या। आता त्या ठिकाणी सोनारांच्या दुकानामध्ये 1.5 लाख 2 लाख सोनं होईल या अंदाजावर आता सोनं आता त्या ठिकाणी ग्राहक खरेदी करू लागलेत। लोक बँकेतून मोठी रक्कम आता रोखीने काढत आहेत किंवा ऑनलाईन काढत आहेत आणि सोनं खरेदी करू लागलेत। लोक बँकेतून काही वेळा रोख पैसे घेतात किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करतात, चेकने करतात आणि सोनं खरेदी करतात।
पण आता याला सगळ्याला आळा घालण्यासाठी सोन्याविषयी नवनवीन नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत। त्यामुळे 5 महत्त्वाचे नियम लागू केलेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारं सोनं, गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, त्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये असलेली आता बोटातील अंगठी, ब्रेसलेट, लॉकेट या सगळ्या गोष्टी आता सरकारच्या माध्यमातून पुढील 1 तारखेपासून चेक करण्यात येणार आहेत। कारण सरकारच्या माध्यमातून सोन्यावरती एक विशिष्ट मर्यादा निश्चित करण्यात आल्या। प्रत्येक व्यक्तीकडे किती सोनं असायला पाहिजे, एका माणसाकडे किती तोळं सोनं घरामध्ये ठेवायला पाहिजे, जर तुम्ही हे नियम नाही पाळले तर आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता हे सोनं जप्त करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणते नियम आहेत आणि त्या ठिकाणी किती तोळं सोनं एक व्यक्ती घरामध्ये ठेवू शकतो, सरकारने काय नियम लावलेत बघा। सरकारने या ठिकाणी वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी आता एका वजनाच्या वरती सोनं जर तुमचं गेलं तर ते तातडीने जप्त करण्याचे आदेश करण्यात आले आहेत। या जप्तीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पुढील 1 तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे। कारवाई सुरू त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता टोटल 6 जिल्ह्यामध्ये कारवाई झाल्या आणि पुढील 30 जिल्ह्यामध्ये आता पुढील 1 तारखेपासून आता कारवाई या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही आता तुमचं सोनं सुरक्षित नाही आहे। बरेचसे लोक काय करतात, सोने खरेदी त्या ठिकाणी करत असताना कॅशच्या स्वरूपात सोनं खरेदी करतात। आता सोनं खरेदी करत असताना देखील या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यायची आहे। त्या ठिकाणी लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते किती खरेदी करायला पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी नियम आता लावलेत। आता सगळ्यात सविस्तर तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता सरकारचा पहिला नियम आहे तो म्हणजे आता सोनं जप्ती होऊ शकतं। कशा पद्धतीने सोन्याचा आता नियम लागू करण्यात आलाय, किती जास्तीत जास्त सोनं आता तुम्हाला त्या ठिकाणी घरामध्ये ठेवता येणार आहे। आता याबद्दलचा पहिला नियम आहे। पहिला नियम अशा लोकांसाठी आहे जे लोक आता बँकेतून आता बंडलने त्या ठिकाणी पैसे काढून आणतात आणि सोनं खरेदी करायला जातात। लक्षपूर्वक आहे का, त्या ठिकाणी बँकेतून पैसे काढून आणतात आणि सोनं खरेदी करायला जातात। त्या ठिकाणी जर गेलं तर आयकर विभागाचा कलम आता लक्षात ठेवा 69 ST नुसार तुम्हाला सोनार किंवा कोणताही सोनं विक्रेता एका दिवसाला एकाच व्यवहारात एकाच प्रसंगासाठी 2 लाख रुपये किंवा त्यावरून अधिक रक्कम कॅशमध्ये इथून पुढे स्वीकारू शकत नाही। हा पहिला नियम आलाय। आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे, किती सोनं आता घरामध्ये ठेवलं पाहिजे, किती तोळं एका व्यक्तीला ठेवता येणार आहे बघा। आता बघा या ठिकाणी आता लग्न सराई त्या ठिकाणी सुरू होणार आहे। जर सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा पहिला नियम लावण्यात आलाय। पण दुसरा आणि तिसरा नियम फार महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये घरातलं उपलब्ध सोनं जे आहे तर त्यावरती आता तुम्हाला अडचण निर्माण होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही ऐकायची आहे। आता जर सोनं खरेदी करायचं म्हणलं तर तुम्ही जर कॅश घेऊन गेले तर कॅश घेऊन गेल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त 2 लाख रुपयांचं सोनं कॅशमध्ये खरेदी करता येणार आहे। आणि तुम्ही लक्षात घ्या, भविष्यात तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर कॅशच्या स्वरूपात सोनं खरेदी करणं आता अवघड होऊन जाणार आहे। तुम्ही खरेदी केलेलं सोनं तुमचा पॅन नंबर देणं हे बंधनकारक सरकारने केलंय। पॅन नंबर ज्या वेळेस तुम्ही सोनाराला द्याल तो सोनार त्या ठिकाणी पॅन नंबर किती रुपयांचं सोनं घेतलं याची माहिती तातडीने आयकर विभागाला इथून पुढे आता देणार आहे। आणि आयकर विभाग तुमच्यावर त्या ठिकाणी चुकीचं आढळलं तर कारवाई करणार आहे। आता हीच खबरदारी तुम्हाला पहिल्या नियमांतर्गत द्यावी लागणार आहे। 2 लाख रुपयांच्या आतमध्ये कॅश देऊन तुम्ही सोनं खरेदी करू शकता। जर 2 लाखांच्या वरती जर त्या ठिकाणी तुमचं कॅश देऊन 100% तुमच्या जर त्या ठिकाणी 2 लाखांच्या वरती सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यावर आयकर विभागाची धाड पडू शकते। 3 लाख 5 लाखांचं सोनं खरेदी केलं, 5 लाख त्या ठिकाणी म्हणजे 2 तोळ्याच्या वरती सोनं खरेदी केलं तर तुम्हाला आता बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कारवाई सुद्धा होऊ शकते। मग यासाठी काय करायचं आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं 1.5 लाखापर्यंत सोनं जाऊ शकतं, 2 लाखापर्यंत सोनं जाऊ शकतं, 1 तोळ्याचा रेट 2 लाखापर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे तुमच्या मनामध्ये कुठेतरी विचार येत असेल की कॅश कुठेतरी शिल्लक आहे, शेतीचे पैसे आलेत, त्या ठिकाणी कुणाकडून तर पैसे जमा केले, पण ती कॅश जर 2 लाखांच्या वरती जर त्या ठिकाणी तुम्ही देताना आढळला तर त्या ठिकाणी पॅन नंबरवर देताना आढळला तर आयकर विभागाकडे सर्व माहिती जाणार आहे आणि सगळं सोनं तुमचं जप्त होऊ शकतं। आता हा झाला नवीन त्या ठिकाणी सोनं घेणाऱ्यांसाठी नियम। आता नवीन सोनं घ्यायचं असेल तर ऑनलाईन व्यवहार करा, UPIच्या माध्यमातून पेमेंट करा, नेट बँकिंग करा किंवा चेकने व्यवहार करा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहाल। पण तरी देखील अडचण आहे। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचा नियम काय आलाय बघा। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पुढचा नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे।
तो म्हणजे आता लक्षपूर्वक ऐका, महिलांसाठी एक नवीन नियम आहे। विवाहित महिला जर असेल तर विवाहित महिलेच्या नावावर 500 ग्रॅम पर्यंत सोनं हे त्या ठिकाणी सापडलं तर ते त्या ठिकाणी 500 ग्रॅम म्हणजे लक्षात आलं का बघा, त्या ठिकाणी आता 500 ग्रॅम म्हणतोय, 500 ग्रॅम आढळलं तर ते जप्त केलं जात नाही, तर 500 ग्रॅम पर्यंत सोनं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता। 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅमचा असतो, 10 तोळ्याचं म्हणजे 100 ग्रॅम आणि 50 तोळे सोनं म्हणजे त्या ठिकाणी आता 50 तोळ सोन्याचं 500 ग्रॅम सोनं होतं। तर हे सोनं विवाहित महिलेकडे जर सापडलं तर तिच्याकडे त्यांचा हिशोब जर कुठला नसला तर ते सर्व काही सोनं जप्त होऊ शकतं। म्हणजेच तुमच्याकडे कमीत कमी त्या ठिकाणी फक्त 10 तोळ्याच्या आतमध्ये सोनं पाहिजे असं या ठिकाणी नियम आता लावला गेला आहे। जर तुमच्याकडे त्या ठिकाणी 50 तोळे 10 तोळ्याच्या वरती जर सोनं आढळून आलं तर त्यांच्यावर तपासणी होऊ शकते आणि या तपासणीच्या दरम्यान जर ते चुकीचं आढळलं तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। अशा प्रकारचे नवनवीन नियम या ठिकाणी लावण्यात आलेत। जर तुम्हाला सोन्याविषयी किंवा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आता आमच्या चॅनलला म्हणजेच लाईफ चेंज मोटिवेशन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।